जितेंद्र आव्हाड बोलतायत, थेट जाऊयात। सलाम करतो ज्यांनी बाहेरून सांगितलं की पोलीस आमच्यावर दबाव आणतायत, पोलीस आम्हाला धमकावतायत। आपल्या लहान पोरीवर बलात्कार झालेला असतानाही त्या पालकांनी एवढं धैर्य दाखवलं, त्या माणसाला माझा मनापासून सलाम। आव्हाड साहब यांनी म्हटलंय की आजची बैठक में क्या संताप व्यक्त केलेला आहे। त्यांचं म्हणणं आहे की जो विद्युत व्यक्ती जो होता गुन्हेगार आहे त्याचा उपचार जो कापला पाहिजे, इतका तरी संताप व्यक्त केला। त्यांच्याबद्दल काय बोलायचं नाही। असं म्हटलं की शिवसेना हा मोठा भाऊ आहे, तर या मुंबईच्या जागेमध्ये शिवसेना जास्त जागा महाविकास आघाडी सोडेल का? अहो मी मोठा भाऊ म्हटल्यावरती आता तुम्ही त्याच्यावरती तो जास्त जागा मागेल का, मग कमी मागेल का, मग लहानाचा मोठा होईल का? मोठा भाऊ आहे। राष्ट्रवादीला किती जागा अपेक्षित आहे? अहो ते नंतर सांगू ना आम्ही। आमचं जागा वाटप आली चिठ्ठी तुमच्या हातातच देणार आम्ही। कधीपर्यंत? हिंदी में बताइए कि आज की बैठक में क्या हुआ है। मुंबई की सीटों को लेकर प्रारंभिक बातचीत हुई है। आज बदलापुर और पूरे महाराष्ट्र में जो बलात्कार की घटनाएं हुई हैं और उस मामले में जनता के मन में जो रोष है उसके ऊपर ज्यादा बात हुई। और उसका ये रोष, ये सामाजिक रोष है, पॉलिटिकल रोष नहीं है। ये कोई पॉलिटिकली मोटिवेटेड मूवमेंट नहीं है। जनता उतर रही है रास्ते पे, और जब जनता उतर रही है रास्ते पे तो ये मतलब है कि विद्रोह की आग लग चुकी है। नहीं, शीट शेयरिंग को लेकर क्या मुंबई में क्या होगा? हमने हिंदी होती ना, शीट शेयरिंग को लेकर मुंबई में क्या शिवसेना बड़ा भाई रहेगा? क्या आपने कहा? मैं बिल्कुल हमेशा कहता हूं, लोकसभा में भी शिवसेना बड़ा भाई था। बंबई को लेकर अगर हम बोले तो बंबई में भी शिवसेना बड़ा भाई रहेगा। सर, राज ठाकरेंनी मोठा आरोप केला शरद पवारांवरती। तर राष्ट्रवादीचा जन्म झाला तेव्हापासून महाराष्ट्रात जातीचं राजकारण ते दरवेळेस बोलतात। ते जातीपातीचं राजकारण कोण करतं, कोण भोंगे फोडायला जातं, तो कोण बाहेरच्या लोकांना मारायला जातं, कोण उत्तर भारतीयांच्या कानाखाली मारतं, हे सगळ्या भारताला माहिती आहे। त्यांना फक्त बडबडायचं असतं तर बडबडू द्या, ते जाऊ नका। सरकारकडे नाही आहेत द्यायला, इथून पुढे तुम्ही कसे देणार असा एक सवाल केला तुम्ही सरकार। आणि उद्या जाऊन ते एकनाथ शिंदे बरोबर चहा प्यायला बसतील। एकनाथ शिंदे साहेब त्यांच्या घरी जातील, चहा बी पितील, बिस्किट खातील आणि येतील। आव्हाड साहब, काय विचारत जाऊ नका। आव्हाड साहब, शीट शेयरिंग को लेकर मुंबई में आप कितनी सीटें लड़ना चाहती है आपकी पार्टी? क्या कोई बेसिकली कोई जो लिस्ट टाइप होगी वो लिस्ट पहले आपको ही लाके दूंगा, मैं ही लाके दूंगा। चिंता काहे कर रहे हो? आशिष दामले यांच्या पत्नीवरती गुन्हा दाखल झालेला आहे, ज्या ठिकाणी बदलापूरमधील घटनेवरती संपूर्णपणे विरोधकांवरती गुन्हा दाखल होता। कसला गुन्हा? की त्या संपूर्णपणे या आंदोलनामध्ये सहभागी होत्या आणि या संदर्भात देखील घोषणाबाजी वगैरे केली। अहो मी तुम्हाला सांगतो, आशिष दामलेच्या बायकोनी काहीही चूक केलेली नाही। संपूर्ण बदलापूर शहरातली पालक बाहेर आले होते। किती जणांवर गुन्हा दाखल केला? मी सांगतो, एक परिस्थिती पुढच्या आठवड्यात अशी उद्भवणार आहे की अख्खं बदलापूर पोलीस स्टेशनला जाणार आहे की आमच्यावर गुन्हा नोंदवा, अटक करा आम्हाला। तुम्ही लोकांच्या संवेदनांची परीक्षा पाहू नका। माणूस गरीब असू शकतो, लाचार नाही, आणि लढवय्या तो कायमच असतो। आपल्या इथे मुलींवर बलात्कार होतोय, केस नोंदवली जात नाही, राजकीय हस्तक्षेप होऊन तो दाबला जातोय, हे सगळं दिसत असताना बायका शांत बसतील घरी? अरे प्रत्येक बाईला। पुढची बातमी पाहूयात। बदलापूरमधील लहान मुलींवरील अत्याचाराच्या घटनेवरून महाविकास आघाडीने आक्रमक भूमिका घेतली आहे। महाविकास आघाडीने राज्यभरात ठिकठिकाणी निषेध आंदोलन केलं। मुंबईत शिवसेना भवन समोरील चौकात उद्धव ठाकरेंनी आंदोलन केलं। तोंडावर काळी पट्टी बांधत काळे झेंडे दाखवून निषेध नोंदवला। तर तिकडे पुण्यातही भर पावसात महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मूक आंदोलन केलं। या आंदोलनात शरद पवार, सुप्रिया सुळे, काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांच्यासह अन्य नेते सहभागी झाले होते। यावेळी स्त्री अत्याचाराविरोधात पवारांनी उपस्थितांना शपथही दिली। त्यासोबत ठाण्यामध्ये नाना पटोले, नाशिकमध्ये बाळासाहेब थोरात यांच्यासह राज्यभरात महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून निदर्शनं करण्यात आली। दरम्यान बंद विरोधात कोर्टात याचिका दाखल केल्याच्या मुद्द्यावरूनही उद्धव ठाकरेंनी हल्लाबोल केलाय, पाहूयात। क्या महाराष्ट्र बंद कडकडीत होणार? तो होणारच। मग करायचं काय? त्यांनी त्यांचे चेले सपाटे कोर्टात पाठवले आणि कोर्टाकडनं
आपल्या महाराष्ट्र बंदला अडथळा निर्माण केला गेला. ये जनता की मी काल संध्याकाळी पत्रकार परिषद घेतली आणि कोर्टाला मी धन्यवाद दिले. कारण आपल्याला जे वाटलं होतं आपली केस सर्वोच्च न्यायालयात 2 वर्ष 2.5 वर्ष तारीख पे तारीख सुरू आहे. न्याय कधी मिळेल न्याय मिळेल असा आम्हाला एक विश्वास आहे, जरूर आहे. पण कोर्ट एवढ्या त्वरेने आणि तत्परतेने हालू शकतं हे काल कोर्टाने दाखवलं. याच्याबद्दल मी कोर्टाचं अभिनंदन करतो. मग गेल्या आठवड्यामध्ये एक भारत बंद झाला होता 21-22 ऑगस्टला. भारत बंद आपल्या राज्यामध्ये तो जाणवला नाही, पण इतर काही राज्यांमध्ये रेल्वे सुद्धा बंद झाल्या होत्या. तेव्हा हे सगळे याचिकाकर्ते कुठे गेले होते? का तेव्हा या बंदला विरोध केला गेला नव्हता? आणि या नराधमांना सुद्धा पाठीशी घालणारे याचिकाकर्ते किंवा आणखी कोणी असतील हे सुद्धा तेवढेच विकृत आहेत.